की 26 जानेवारी हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? गांधींनी एक स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला होता, तो काँग्रेसने स्वीकारला. मुख्यमंत्री हे मालक आहेत. काही वेळेस तर असं वाटतं की प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस प्रमुख हे सुद्धा इथले मालकच आहेत असं जनतेला वाटतं. मालक नोकरच आहे, जनता मालक आहे, हे नोकर आहेत, ओके. नाही का? हे नोकर येतेच तर घटनेचं आपलं सार आहे. प्रधानमंत्र्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत हे सगळे सेवक आहेत, बरोबर. आणि या सर्वांची व्यवस्था म्हणजे आपली संविधान व्यवस्था. चीन जो आहे तो गणराज्यच आहे. त्यांचं नावच आहे की PRC, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, चीनचे लोकांचे गणराज्य. लोकांचा सहभाग असलेलं, लोकांकडून चालवलं जाणार शासन हे लोकशाहीमध्ये आहे. खऱ्या अर्थाने प्रजा सक्षम झाली का? खऱ्या अर्थाने अधिकार प्रजेकडे गेलेत का? कारण प्रजासत्ताकमध्ये ते अंतिम ध्येय आहे की सार्वभौमता ही प्रजेमध्ये असली पाहिजे आणि सत्ता ही प्रजेकडे असली पाहिजे. तर आपले पंतप्रधान नेहमी क्लेम करतात की इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी. भारत ही लोकशाही जननी आहे. कसं काय क्लेम करतात? असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात जुनं गणराज्य जे आहे ते भारतामध्ये होतं. प्रजासत्ताक चिरायू हो. प्रजासत्ताक चिरायू हो. आज 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. खऱ्या अर्थाने आज आपण प्रजेची सत्ता सत्तेत आणलेली आहे, म्हणून आपण प्रजासत्ताक दिन मानतो. परंतु आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे आजच्या चर्चेच्या निमित्तानं की एक्झॅक्टली प्रजासत्ताक दिन हा आपण 26 जानेवारी या दिवशीच का साजरा करतो आणि प्रजासत्ताक दिनाचं काय विशेष महत्व आहे. या माध्यमातून प्रजासत्ताक काय आहे, प्रजासत्ताक आणि लोकशाही यामध्ये काय फरक असतो, अशा अनेक गोष्टी आपल्याला आजच्या या सेशनच्या निमित्ताने प्रजासत्ताकापासून लोकशाहीपर्यंत, जगाच्या इतिहासापासून संविधानापर्यंत, 1950 पासून 2026 पर्यंत आपण संपूर्ण प्रजासत्ताक आज या सेशनच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. माझा पहिला प्रश्न सर आपल्याला आहे की 26 जानेवारी हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? त्याचं असं झालं की थोडं बॅकग्राऊंड असं आहे की 1930 साली 26 जानेवारी 1930 या रोजी गांधींनी एक स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला होता, तो काँग्रेसने स्वीकारला 26 जानेवारीला. आणि त्यामुळे 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला. आणि त्यानंतर दरवर्षी देशभरामध्ये 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला. त्या अपेक्षा होती की याच दिवशी स्वातंत्र्य मिळेल भारताला. कुठल्या दिवशी समजा तर 26 जानेवारी 1948 ही बेस्ट तारीख होती स्वातंत्र्याची. पण लॉर्ड माउंटबॅटन यांनी त्यांच्याकडे वैयक्तिक करण्यासाठी तारीख प्रिपोन केली आणि 15 ऑगस्ट या ती स्वातंत्र्य दिन निघून गेले 47. पण मग भारताला ठरवलं की ठीक आहे, 26 जानेवारी आपली जी तारीख आहे ती आता स्वातंत्र्य दिन तर आणतायत, पण थोडे वेगळ्या प्रकारे. म्हणजे जेव्हा घटना लिहून झाली आपली पूर्ण, तेव्हा आपण 26 जानेवारी 1950 रोजी गव्हर्नर जनरल जीजी हे पद रद्द केलं आणि त्याऐवजी राष्ट्रपती हे पद स्वीकारलं. आणि अशा प्रकारे प्रजासत्ताक बनलो आपण, रिपब्लिक, त्यात आपण प्रवेश केलाय. आणि अशा प्रकारे शेवटचा जो राजा होता ऑफिशियली बहादूर शाह जफर, त्यानंतर खरं तर प्रजासत्ताक झालंच होतं इनडायरेक्टली, पण राणीचं राज्य होतं, ब्रिटिश क्राऊन. त्यामुळे जफर गेला, मुघल राजा भारतीय, पण परकीय राजा डोक्यावर बसला. पण हे सगळे राजे दूर करून शेवटी आता निवडलेला राजा किंवा निवडलेला प्रमुख, राजा नाही, निवडलेला प्रमुख, अशी ती कल्पना, राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि अशा प्रकारे 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे 26 नोव्हेंबरला आपल्या संविधान सभेचं कामकाज संपलंय. बरोबर. त्या 26 नोव्हेंबरचं इथं रिलेव्हन्स नव्हतं. 26 जानेवारी 1930चं रिलेव्हन्स होतं. बरोबर. म्हणून आपण मग 26 जानेवारी ही तारीख पुढे प्रजासत्ताक दिनाची ठेवलेली आहे. पण 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशात गव्हर्नर जनरल हे पद असं होतं. म्हणजे सी राजगोपालचारी किंवा माउंटबॅटन असं पद होती. मग ह्या दरम्यान आपण प्रजासत्ताक अजून नव्हतो, बरोबर? नाही ना, ब्रिटनचं राज्य होतं आपल्यावर, क्राऊन. साधारणतः माउंटबॅटन हे शेवटचे आहे, त्यानंतर स्वतंत्र भारत झाला. पण तरी सुद्धा ते संबंध साधारणतः फिक्स झाले नव्हते की नक्की राज्य कोणाचं आहे. कारण गव्हर्नर जनरल हा कोणाचा तरी प्रतिनिधी होता आणि ब्रिटिश काळात 150 वर्ष तो ब्रिटिश क्राऊनचा प्रतिनिधी होता, एक प्रकारचा, किंवा पार्लमेंटचा प्रतिनिधी होता, दुसऱ्यांचं राज्य होतं. तर शेवटी आपण आपल्या राज्याचा एक प्रतीक निवडला, अप्रत्यक्ष निवडणुकीने का होईना, आणि त्यातून आपण या नवीन जगामध्ये प्रवेश केलाय. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण मग 26 जानेवारी 1950 पासून या देशाची मालक जनता झाली. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही का की खऱ्या अर्थाने या देशाचा मालक हा
एक सामान्य नागरिक आहे, म्हणजेच प्रजासत्ताक भारत झाला. मग आता प्रजासत्ताक भारताचा खऱ्या अर्थाने मालक जनता आहे, असं म्हणता येईल का? येस, आता यापुढे सातबारा जो आहे देशाचा, तो जनतेच्या नावाने झालाय आणि त्यामुळे मग जनता मालक आहे असं म्हणता येईल. ओके, म्हणजे आता खरी मालक जनताच आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, तर मग गेल्या 70 वर्षात अनेक वेळा असं वाटतं जनतेलाही, की इथली राजकीय सत्ता हीच मालक आहे किंवा संसद सुप्रीम आहे, प्रधानमंत्री हेच मालक आहेत किंवा त्या त्या राज्यात मुख्यमंत्री हे मालक आहेत. काही वेळेस तर असं वाटतं की प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस प्रमुख हे सुद्धा इथले मालकच आहेत असं जनतेला वाटतं आणि जनतेला अनेक वेळा असं फील होतं की आपण मजबूर मजदूर आहोत आणि खऱ्या अर्थानं इथली सगळी व्यवस्था हीच मालक आहे. तर हे मालक आणि नोकर यातला हा फरक कसा तुम्हाला दूर करून सांगता येईल आणि राज्यघटनेद्वारे जनताच ही कशी मालक आहे असं मालक म्हणता येईल? नोकरच आहे, जनता मालक आहे, हे नोकर आहेत ओके, नाही का. म्हणजे हे नोकर आहेत, हेच तर घटनेचं आपले सार आहे की हे सगळे सेवक आहेत. नोकर म्हणत आहोत, नोकर चुकीचा शब्द थोडा, पण सेवक आहेत. एक्झॅक्टली. तेव्हा प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू म्हणत की प्रधानमंत्रीपेक्षा मला प्रधान सेवक म्हणा. सेवक हा शब्द चांगला आहे. हे सगळे सेवा करतायत, ते जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेचे सेवक आहेत. अगदी सरकारी अधिकारी पण जनतेचे सेवक आहेत, ते जनतेचे मालक नाहीयेत. हे जर आपण नीट समजून घेतलं तर मग आपल्या घटनेचं नीट सार आपल्याला कळलं असं आपलं म्हणता येईल. म्हणजे घटनेद्वारे मालक आणि नोकर असा प्रकार नाहीच आहे. बरोबर आहे. घटनेनं सांगितलं जनता ही खऱ्या अर्थाने या देशाची सुप्रीम आहे, सर्वश्रेष्ठ आहे आणि ऑल जे सर्व प्रधानमंत्र्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत हे सगळे सेवक आहेत बरोबर. आणि ह्या सर्वांची व्यवस्था म्हणजे आपली संविधान व्यवस्था आहे. तर मग मला हे थोडंसं जाणून घ्यायचं आहे की वास्तवात प्रजासत्ताक आणि लोकशाहीमध्ये एक्झॅक्ट फरक काय सांगता येईल? एक सामान्य नागरिक भारतातला हे जाणून घ्यायला उत्सुक आहे किंवा विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करताना की एक्झॅक्ट फरक काय असतो प्रजासत्ताक आणि लोकशाही मध्ये काय म्हणता येईल? प्रजासत्ताक हे एक आदर्श आहे आणि त्याचं व्यावहारिक रूप म्हणजे एक प्रकारची लोकशाही आहे. मग लोकशाहीमध्ये काय होतं की दोन किंवा दोनहून जास्त पक्ष असतात आणि कारण काय तर असं आपण मानतो की कुठल्याही समाजामध्ये खऱ्या अर्थाने एकमत होऊ शकत नाही. प्रत्येक बाबतीमध्ये अनेक मतं असू शकतात. प्रत्येकाला ती मांडता आली पाहिजे आणि त्या मतामतांच्या गलबल्यातनं काही चांगल्या गोष्टी निर्माण होतात, काही चांगले विचार निर्माण होतात आणि त्यामुळे मग जेवढे पक्ष असतील तेवढं चांगलं असतं. त्यातनं आपोआपच मंथन होतं. मग अशा प्रकारे 2 किंवा अधिक पक्ष असतील, रेग्युलर निवडणुका होत असतील आणि त्यातून प्रतिनिधी निवडले जात असतील आणि ते जर कारभार करत असतील, तर त्याला आपण लोकशाही असं म्हणतो. पण दुसरीकडे जो देशाचा जो संविधानिक प्रमुख आहे, तो वंशम परंपरागत राजा नसेल आणि निवडून दिलेला असेल, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष, तर त्याला प्रजासत्ताक किंवा गणराज्य असं आपण म्हणतो. आपण काही उदाहरणं बघितली तर इंटरेस्टिंग उदाहरण आहेत. जसं चीन जो आहे, तो गणराज्यच आहे. त्यांचं नावच आहे की पीआरसी, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, चीनचे लोकांचे गणराज्य. पण लोकशाही बघितली तर चीनमध्ये खऱ्या अर्थाने फक्त एकच पक्ष आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. त्यामुळे मग चीन हे गणराज्य आहे, पण लोकशाही मात्र नाही. तेच ब्रिटनचं बघणार काय की ब्रिटनमध्ये लोकशाही तर आहेच, आधुनिक लोकशाहीची जननी असताना म्हटलं जातं, पण तिथे अजूनही राजाचं राज्य आहे, क्राऊन. आणि त्यामुळे मग ब्रिटन ही लोकशाही आहे, पण ते रिपब्लिक नाहीयेत, गणराज्य नाहीयेत. मग विशेषतः ते बघण्याचा मुद्दा आहे की आपण ब्रिटनकडनं गणराज्य घेतलेलं नाहीये. इतर अनेक गोष्टी घेतल्या, पण हे घेतलेलं नाहीये. सौदी अरेबिया बघितला तर सौदीमध्ये तर गणराज्य पण नाहीये, प्रजासत्ताक पण नाहीये आणि लोकशाही पण नाहीये, पक्ष पण नाहीये, काहीच नाहीये. पाकिस्तानमध्ये काय आहे हे फक्त देवालाच माहिती. आणि भारत मात्र तसं बघितलं तर लोकशाही पण आहे आणि गणराज्य पण आहे. त्यामुळे असं आपण चीन, ब्रिटन, सौदी अरेबिया, भारत अशी तुलना केली की कोण जास्त आधुनिक आहे, तर निर्विवाद भारत हा देश जास्त आधुनिक आहे. इतकं प्रगत एक प्रकारचा देश आहोत आपण, असं आपल्याला म्हणता येईल. आणि दोन्ही म्हणजे संबंधित आहेत, प्रजासत्ताक आणि लोकशाही. कारण लोकांची सत्ता खऱ्या अर्थाने लोकशाहीतनं पुढे येते आणि त्यातनं प्रजासत्ताकाला खरं रूप मिळतं. नुसतंच चीन प्रजासत्ताक आहे, पण नावापुरतं प्रजासत्ताक आहे. हँडफुल लोकांच्या हातामध्ये सत्ता सगळी जमली आहे. सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने तिथे सत्ता नाहीये. म्हणजे आपण असं स्पष्ट समजून घेऊ शकतो की लोकांचा सहभाग असलेलं, लोकांकडून चालवलं जाणारं शासन हे लोकशाहीमध्ये आहे आणि लोकशाहीचा सर्वोच्च विकास म्हणजे प्रजासत्ताक व्यवस्था आहे. बरोबर आहे. ज्या सत्तेमध्ये जे कोणी पदावर असतात ते सर्व लोकांकडून निवडून दिलेले असतात आणि म्हणून भारत हा प्रजासत्ताक आहे आणि आपण असं नेहमी म्हणतो की प्रजासत्ताक लोकशाही घेतली आपण अमेरिकेकडून, ज्याला आपण आधुनिक
प्रजासत्ताक लोकशाही असं म्हणू शकतो. बरोबर आहे. लोकशाही किंवा आधुनिक लोकशाही घेतली ती आपण ब्रिटनकडून, पण आधुनिक प्रजासत्ताक व्यवस्था घेतली आपण ती अमेरिकेकडून. अमेरिकेकडनं. आणि भारतामध्ये दोन्हीचं मिश्रण आहे. भारत हा लोकशाही आणि प्रजासत्ताक दोन्हीचं मिश्रण आहे. आणि घटनेनं त्यामुळेच लोकशाही हा शब्द अगोदर घेतलाय आणि प्रजासत्ताक नंतर घेतलाय, जेणेकरून लोकशाहीच्या मार्गातून प्रजासत्ताक व्यवस्था भारतात निर्माण करणं हे लक्ष्य आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की भारतामध्ये प्रजासत्ताक असायलाच हवं, त्याच्याशिवाय लोकशाही निरर्थक ठरेल. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बोलले की प्रजासत्ताक भारत असायला हवा, तेव्हा सभागृहामध्ये आपल्या संविधान सभेचे सदस्य कामत यांनी हा प्रश्न उभा केला की प्रजासत्ताक आणणे म्हणजे या देशाचा सर्वोच्च हेड राष्ट्रपती हा निवडून आणणे म्हणजेच प्रजासत्ताक आहे, असं म्हणणं कितपत योग्य आहे? हेच प्रजासत्ताकाची व्याख्या आहे का, की आपल्या देशाचा सर्वोच्च प्रमुख हा जनतेद्वारे निवडून आलेला असेल तर त्याला प्रजासत्ताक म्हणणे? तेव्हा बाबासाहेब आंबेडकर बोलत होते की या देशाची शासन व्यवस्था आणि शासनातले सर्वोच्च किंवा सर्वच फक्त निवडून आलेले म्हणजे प्रजासत्ताक असणे असं नसून, भारतात प्रजासत्ताकाची खरी व्याख्या शासन आणि सत्ते पुरतीच नसून, राजकीय लोकशाही पुरती नसून, ती सामाजिक आणि राजकीय लोकशाहीमध्ये आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार प्रजासत्ताक म्हणजे सामाजिक आणि राजकीय लोकशाही आहे, असं संविधान सभेत त्यांचं मत होतं. तर याच्यावरून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की लोकशाही हा पहिला टप्पा आहे आणि प्रजासत्ताक ही सर्वोच्च व्यवस्था आहे. तर यातून असं आपण म्हणू शकतो की आज सध्या आपल्या देशात लोकशाही परिपूर्णरित्या घडली आहे, विकसित झाली आहे, पण अजून प्रजासत्ताक व्यवस्था घडायची बाकी आहे की प्रजासत्ताक आहे पूर्ण? बरोबर सर, की तुम्ही बरोबर मांडल्याप्रमाणे दोन वेगळ्या स्तरावर अर्थ बघताय प्रजासत्ताकचा. एक सामान्य अर्थ असा की यापुढे देशाचा प्रमुख राजा नसेल. पूर्ण प्राचीन युग, मध्ययुग, किंगडम किंगडम इज अ पर्सन विथ अ किंग. देर कॅनॉट बी किंगडम विदाउट अ किंग, अशी कल्पना होती की राजा असलाच पाहिजे. राजा हा विष्णूचा अवतार, राजा कायम बरोबर, लोक चूक, राजा श्रीमंत लोक गरीब, अशा सगळी व्यवस्था होती आणि राजा कधी चुकत नसे. तर अशा प्रकारची व्यवस्था पूर्ण डोक्यात होती, राजेशाही. तिकडनं आज आपण लोकशाहीकडे प्रवास केलाय आणि अशा प्रकारे आपण आता कुठे राजे म्हणत नाही. ब्रिटिशांच्या काळात असं झालं की राजे होते भारतात 600 संस्थानिक होते आणि त्यांच्याशी भूमिका होती की ब्रिटिशांनी भारत जिंकायच्या आधी भारताची मालकी आमच्याकडे होती. मग लॉजिकली ब्रिटिश सोडून गेले भारत की पुन्हा मालक आम्ही बनणार, पुन्हा भारत आमच्या ताब्यात आला पाहिजे, आम्हीच मालक आहोत. मग त्या काळामध्ये भगतसिंग आणि त्याचे मित्र त्यांनी संघटनाच काढली, भारतातली पहिली अखिल भारतीय राजकीय संघटना. त्याचं नावच ठेवलं HSRA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी की असोसिएशन. आणि मग त्याचं नावच म्हणजे रिपब्लिकन, म्हणजे काय, तर आम्हाला गणराज्य हवंय, यापुढे आम्हाला कोणतेही राज्य पुन्हा एकदा आमच्याकडे नको येतं. आणि अशा प्रकारे भारतामध्ये एक चळवळ आली की तसं म्हटलं की राजे नको होतं. मग हे राजांनी भूमिका बदलली. ते बोलले ठीक आहे, तुमचा जो ब्रिटिश भारत आहे ना, तिकडे तुम्हाला काय गणराज्य आणायचं ते आणा, पण आमचं संस्थान असेल तिथे आम्ही राजे, आमची प्रजा, आमचं सगळं. असंच चाललं होतं आणि ब्रिटिशांनी त्याला मान्यता दिली 47च्या वेळी. पण सरदार पटेलांनी ओळखलं की असं राहिलं तर आपलं भवितव्य काही खरं नाही. अर्धा भारत प्रजासत्ताक, अर्धा भारत राजेशाही, अर्ध्यात लोकशाही, अर्ध्यात हुकुमशाही, तसं चालणार नाही. आणि म्हणून मग पटेलांनी जोर लावला आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या आधी एक सामलीकरणाचा करारनामा करून सामील करून घेतलं आणि त्यानंतर विलिनीकरणाचा करारनामा करून स्वातंत्र्यानंतर त्यांना विलीन करून घेतलंय. आणि एक प्रकार राजेशाह्यांचा पाडाव त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि त्यातनं भारताची एकी घडवून आणली. हा झाला एक सामान्य अर्थ की देशामध्ये आता आपण राजे मानत नाही कोणी, राजांकडे कुठलेही अधिकार नाही आणि राजांकडे कुठलीही सत्ता पण नाही. पण दुसरा अर्थ तुम्ही म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने प्रजा सक्षम झाली का, खऱ्या अर्थाने अधिकार प्रजेकडे गेलेत का? कारण प्रजासत्ताकमध्ये ते अंतिम ध्येय आहे की सार्वभौमता ही प्रजेमध्ये असली पाहिजे आणि सत्ता ही प्रजेकडे असली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं अजून पूर्ण झालेलं दिसत नाही. आपण प्रक्रिया सुरुवात तर केली आहे, पण ती अजून खालपर्यंत झेपलेली नाहीये आणि सत्ता खालपर्यंत पोहोचली असं वाटत नाहीये. म्हणजे संविधान सभेमध्ये याबद्दलचा उल्लेख, चर्चा झालेली दिसते. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, KT शहा यांनी तेव्हाच ओळखलं होतं की पुढील कालावधीमध्ये भारतात लोकशाही येईल सहजपणे, पण प्रजासत्ताक आणणं हे काम तेवढं सोपं नाही. म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांच्या माध्यमातून तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे देशातले सर्व राज्य सामिलीकरणाचा करार करून खऱ्या अर्थानं राजेशाहीचा पाडाव केला, लोकशाही अंमलात आणली आणि संपूर्ण भारत रिपब्लिक बनवला. परंतु तो घटनेद्वारे आला, वास्तविक अंमलात यायचा बाकी आहे. पण हे वास्तविक अंमलबजावणी जी प्रजासत्ताकाची आहे
ती थोडीशी अजून समजून घ्यायला बरं वाटेल जर आपल्या देशात प्रजासत्ताकाचा थोडासा इतिहास समजला. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी किंवा ब्रिटिश काळाच्या पूर्वी पण जगाच्या खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये भारत हा रिअल रिपब्लिक कसा होता हे थोडस प्राचीन काळात भारतीय व्यवस्था जी रिअल ओरिजिनल रिपब्लिक होती ती थोडीशी आम्हाला समजून सांगा. निश्चित. भारत आता आपले पंतप्रधान नेहमी क्लेम करतात की इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी. भारत ही लोकशाही जननी आहे. कसं काय क्लेम करतात? असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात जुनं गणराज्य जे आहे ते भारतामध्ये होतं. त्यांचं नाव होतं लिच्छवी नावाचं गणराज्य. वैशाली ही त्यांची राजधानी होती आणि अशा प्रकारे 8 गणराज्यांचा एक संघ होता. त्याला वज्जी असं म्हणतात आणि त्याच्यामधलं लिच्छवी एक होतं. आणि या सगळ्यांमध्ये लोकशाहीसारख्या परंपरा होत्या की राजा होता पण तो रोटेशनल राजा होता, फिरणारा. असं म्हणतो की लिच्छवींमध्ये 7,700 राजे होऊन गेले. आता एवढे राजे म्हणजे काय, तर प्रत्येकाला राजा होण्याची संधी होती. रोटेशनली राजे फिरत आणि प्रत्येक निर्णय हे चर्चा करून मतदान घेऊन काउंटिंग करून करतं. आणि मग ते काउंटिंग करण्यासाठी दगड वापरत, रंगीत दगड, त्यांना शलाका असं म्हणतं. आणि त्याची गणना करतं. त्यात आजही बुद्धिझम मध्ये किंवा बौद्ध धर्मात, जैन धर्मामध्ये मोठ्या महापुरुषांना शलाका पुरुष म्हटलं गेलं. का? कारण ते अशा निवडून आलेले होते. तशा तर आपण आजही समजा राष्ट्रपतींना शलाका पुरुष म्हणू शकतो, कारण ते अप्रत्यक्ष निवडून आले असतात. आणि मग हे जी परंपरा होती यात ते काय करत की गणना करून करून निर्णय घेत की एखादा निर्णय तर त्याचे 3 भाग करत, अ ब क. प्रत्येक आपापला आवडता रंगाचा दगड नेऊन ठेवे, म्हणजे दगड मोजत जे मतं जास्त पडली तो निर्णय घेतला जाईल. असं गणना करून 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 करत आणि म्हणून नाव गणराज्य. मग अशा प्रकारे गणराज्य होती. विशेष म्हणजे बुद्ध ज्या गणराज्यामधला होता शाक्य, तेही गणराज्य होते. वर्धमान महावीर सुद्धा गणराज्यातले होते. नातृक जे वज्जीचा एक भाग होता त्याचे ते होते. त्यामुळे गणराज्यांनी भारताला काय दिलं, तर प्रसिद्ध गौतम बुद्ध, वर्धमान महावीर असे धर्मसंस्थापक दिले. अजून कोण दिले, तर प्रख्यात तत्वज्ञानी योद्धा तो म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण सुद्धा अंधिवृष्णी नावाच्या एका गणराज्याचा संघ मुख्य होता. आणि म्हणून श्रीकृष्णाचं सगळं अंडरस्टँडिंग आणि हे खूप वेगळं आहे. त्याचा जास्त भर हा डिप्लोमसीवर आहे, सद्दिगिरीवर. थेट युद्धावर मात्र नाही. खूप वेगळ्या प्रकारचा कॅरेक्टर आहे. मग अशा प्रकारे कृष्ण पण दिलाय. किंवा प्रसिद्ध देव गणपती हा नावाप्रमाणेच गणांचा पती आहे. जर आपण गणपतीची मंत्र पुष्पांजली बघितली तर त्यामध्ये सगळं उल्लेख आहे. स्वराज्यम, वैराज्यम, पारमेष्ठेय, समंत पर्यायी, हे सगळे गणराज्यांचे प्रकार आहेत. आणि अशा प्रकारे गणराज्यांचं अस्तित्व हे खूप प्राचीन आहे. आणि त्यामध्ये लोकशाही परंपरा पण येतं. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण जे ठरवलं की प्रजासत्ताक आणायचं, लोकशाही आणायची, याकडे राजेशाही नको, लोकांचं राज्य, निवडणूक. तेव्हा मग जगभरच्या तज्ज्ञांनी असं म्हटलं, विशेषतः विन्स्टन चर्चिल म्हणाला की तुम्हाला जमणार नाही, तुमच्याकडे परंपरा नाही. इंडिया विल बी अ मॉबोक्रेसी अँड नॉट अ डेमोक्रेसी. नुसतंच जमाव असेल, इथे लोकशाही नसेल, तुम्हाला पुढे काय जमणार आहे. पण इतिहासकारांनी दाखवून दिलं की अगदी प्राचीन काळी जमलं होतं. तेव्हा करत होतो, तेव्हाच आमच्याकडे गणराज्य होती, तर आज का नाही जमणार. आणि त्या आत्मविश्वासाने, साक्षरता कमी असूनही, गरिबी असूनही भारताने हा प्रयोग केला. प्रजासत्ताकही स्वीकारलं, लोकशाही पण त्याला स्वीकारली. आणि आज आपण एवढी वर्ष ते बरोबर चालवून दाखवत आहोत. आणि अशा प्रकारे आज आपण म्हणतो की इंडिया इज अ मदर ऑफ डेमोक्रेसी. खऱ्या अर्थाने की ज्या काळात लोक झाडावर फिरत होते इतर देशांमध्ये, तेव्हा आपण एवढ्या ऍडव्हान्स पद्धतीच्या चर्चा उभ्या केल्या होत्या. आणि तो वारसा आणि ती परंपरा, विरासत आपल्याकडे आजही आहे असं म्हणता येईल. म्हणजे अगदी इतिहासापासून आपला लेखाजोखा दिसतो तो रिपब्लिक आहे. बरोबर. पण आज मॉडर्न सिस्टम मध्ये असं अनेक वेळा उल्लेखित केलं जातं की मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणलं की आपण ग्रीकचा उल्लेख करतो. मदर ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणलं की आपण ब्रिटनचा उल्लेख करतो. बरोबर आहे. आणि मॉडर्न रिपब्लिक डेमोक्रेसी म्हणलं की आपण अमेरिकेचा उल्लेख करतो. बरोबर आहे. आणि आज 21st सेंचुरीमध्ये मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणलं की इंडियाचा उल्लेख होतो. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आपला देश खऱ्या अर्थानं रिपब्लिक आहे बाय कॉन्स्टिट्यूशन. पण रिअल एम्पॉवरमेंट लोकांच्या हातात रिपब्लिक पद्धतीचं कधी येईल. म्हणजे आज एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रजासत्ताक भारतामध्ये माझी सत्ता आहे आणि मी या सत्तेचा खरा मालक आहे आणि माझ्याकडं या लोकशाहीची सूत्र हातात आहेत असं मला कधी वाटेल. तर त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की दर 5 वर्षाला निवडणुका होतात, तेव्हा खऱ्या अर्थानं या सत्तेची, या शासनाची दोरी जनतेच्या हातात आहे. याला तुम्ही कसं बघताय? दोरी आहे, लोकशाही आहे. एक तर खरं तर राजकीय लोकशाही आपली आता बऱ्यापैकी प्रगत झाली आहे की आपण विविध जगातल्या लोकशाहीचा आढावा घेतला तर समजा असं आपण मानलं की जिथे जास्त पक्ष ती लोकशाही, तर नंबर 1 भारत आहे.
953 पक्ष आहेत. 953 आणि नंबर 2 जगात आहे भारतानंतर ब्रिटन, त्यांच्याकडे 76 पक्ष आहेत. म्हणजे आपण आहोत 953 आणि नंबर 2 आहे 76. म्हणजे कुठच्या कुठे आहे. बाकीचे तर खूप मागे आहेत. अमेरिकेत तर मेन पक्ष 2च आहेत. बाकी सगळे छोटे छोटे पक्ष आहेत. आणि त्या अर्थाने म्हणजे न्यूमरिकली बघितलं संख्यात्मक तर आपण चांगलीच लोकशाही प्रस्थापित केली आहे, काही शंकाच नाही. पण भारतामध्ये म्हटल्याप्रमाणे काय होत आहे की आर्थिकदृष्ट्या सगळे समान नाहीये, मोठ्या मोठ्या विषमता आहे. सामाजिक दृष्ट्या तर भारतात खूप मोठ्या समस्या अजूनही आहेत. विविध प्रकारच्या जातीपाती, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असल्यामुळे किंवा स्त्रियांविषयी विषम वागणूक की त्यामध्ये त्याचं दुय्यम स्थान, यामुळे सुद्धा या सगळ्या प्रक्रियेला बळकटी येत नाहीये. आणि त्या पलीकडे जाऊन ही जी 600 संस्थानिकं होती आणि मध्ययुगाचा वारसा तोही काय प्रमाणात मनामध्ये अजूनही आहे. अजूनही लोकांना मनामध्ये राजाबद्दल प्रेम वाटतं. असं पण आहे. काही लोकांना अजूनही असं वाटतं मनापासून की राजेशाही पुन्हा आली पाहिजे. आता खरं तर राजेशाहीचे दिवस संपत चाललेत. कारण जगभरमध्ये आता काय आलं की 3 प्रकारच्या राजेशाही आहेत एक प्रकारे. एक तर ॲब्सोल्यूट मोनार्कीचा प्रकार आहे. ॲब्सोल्यूट मोनार्की म्हणजे काय? की जिथे अजूनही राजे थेट राज्य करतायत. त्यांचंच पूर्ण राज्य आहे. ते कोणाला दुसऱ्याला काही करू देत नाही. सौदी अरेबिया हे चांगलं उदाहरण आहे. किंवा इव्हन जॉर्डन हे चांगलं उदाहरण आहे. येस UAE आहे आपल्या जवळच, युनायटेड अरब एमिरेट. तिथे पण असाच प्रकार आहे, की पूर्ण राजेच राज्य करतोय. दुसरा प्रकार आहे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की, की जिथे घटनात्मक राजेशाही असते आणि घटना सुप्रीम असते, पार्लमेंट देश चालवतो आणि राजा नावापुरता असतो. तर बखरात बसला असतो कॉन्स्टिट्यूशन नावाच्या. मग त्यात ब्रिटन प्रसिद्ध आहे, जपान हे अजून एक उदाहरण आहे. आणि तिसरा प्रकार आहे की अदर मोनार्कीज, की याच्यामध्ये शेअरिंग केलं जातं, की काही पॉवर खरोखर राजाकडे पण असते, पण काही पॉवर डेलिगेट केली असते, ती म्हणजे पार्लमेंटकडे आहे. असे 3 प्रकार आहेत. आपण हे तिन्ही नाकारलेत आणि पूर्णपणे प्रजासत्ताक घोषित केलंय. आपल्या शेजाऱ्यांपैकी फक्त एकच देश म्हणजे भूतान हा अजूनही राजेशाही आहे, लोकप्रिय राजेशाही आहे. पण तिथल्या राजांनी घोषित केलंय की काही काळातच ते राजेशाही त्याच्यात सोडून द्यायच्या तयारीमध्ये आहेत. तर तसं म्हणत राजेशाही कमी होते आणि त्या कमी होणारच. कारण राजेशाहीतला मेन प्रॉब्लेम असा आहे की काही राज्यांनी जरी थोडंफार चांगलं काम केलं असलं तरी मुळात राजेशाहीमध्ये चांगल्या लोकांची कंटिन्युटी कुठनं आणणार हाच एक मोठा प्रश्न आहे. चांगले लोकच वारस मिळतील याची खात्री काय हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कमी होतं. जसं अब्दुल्ला बिन अब्दुल अझीज नावाचे राजे काही वर्षापूर्वी सौदीमध्ये झाले होते. ते जेव्हा सौदीमध्ये राजे झाले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता मुलाखतीमध्ये की तुम्हाला वाटतं का की जगामध्ये राजेशाही कायम राहील. तेव्हा ते गमतीने असं म्हणाले की मला असं वाटतं कायम राहील. 5 राजे टिकतील. कुठले 5? तर एक म्हणजे ब्रिटनचा राजा जो खूप लोकप्रिय असतो आणि बाकीचे 4 राजे पत्त्यातले असतील. म्हणजे कुठले? तर किलवरचा, बदामचा, इस्पिकचा आणि चौकटचा राजा. असे 5 राजे टिकतील असं ते म्हणाले. तर थोडक्यात राजांचं काही खरं नाही. आणि तरीही रिसेंटली नेपाळमध्ये आंदोलन झाल्यावर काहींनी म्हटलं की पुन्हा एकदा राजा पुन्हा आणा. की इराणमध्ये चळवळ चालली आहे. त्या लोकांना पुन्हा राजा हवाय. रेझा शाह पेहलवी तो तिकडनं बाहेरून माही करतो पुन्हा येतो मी. ही रेझा शाह पेहलवींची राजवट 2500 वर्ष चालू होती. रेकॉर्ड एकदम. की अगदी सातवाहन काळापासून ते आत्तापर्यंत चाललेली राजवट होती. मग अशा प्रकारे राजेशाही अजून काही प्रमाणात तग धरून मनात तरी का होईना किंवा भारतामध्ये थेट राजेशाही नसली तर राजांबद्दल प्रेम उतू वाजत असतं. आपल्याकडे महाराष्ट्रात 2 राज्य राज्यसभेवर जाऊन बसले तसं राजे म्हणतात. तिथे त्यांचा मोठा मान असतो राजा म्हणून. पुन्हा काय झालं की जरी पटेलांनी यांची राज्य काढून घेतली तरी संपत्ती मात्र काढून घेतली नाही. तर तनखेही देऊ केले होते. ते नंतर मात्र इंदिरा गांधींनी रद्द केले. पण संपत्ती काढून न घेतल्यामुळे हे राजे आजही प्रचंड श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे त्यांचं काय आलं की त्यांचं मोठं आर्थिक बळ आहे आणि त्याच्या बळावर त्यांचं राजकारणामध्ये आजही मोठं प्राबल्य आहे. आजही मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराजे सिंधिया आहेत, ते राजस्थानमध्ये वसुंधराजे सिंधिया आहेत. या लोकांचं खूप मोठं प्राबल्य आहे. ते त्यांच्या बळावर राजकारण करतात आणि अशा प्रकारे बरोबर आपलं वाटतं की राजेशाही संपली ते तसं पूर्णपणे झालेलं नाही. अजूनही सत्ता पूर्णपणे जनतेच्या हातात आलेली नाही. राजा ते प्रजा हे ट्रान्झिशन अर्धवट आहे यात काही शंका नाही. तुम्ही आता बोललात त्याप्रमाणे आज आपल्या देशात राजेशाही संपले, पण राजे आहेतच आणि राजे वेगवेगळ्या माध्यमातून आजही सत्तेत आहेत. याबद्दलचा पूर्व इतिहास बघितला तर संविधान सभेत KT शहा यांनी याचा ऑलरेडी उल्लेख केला होता की जर इथून ब्रिटिश जातील आणि इथं लोकशाही मार्ग येईल, पण त्या लोकशाहीमध्ये प्रजासत्ताकाच्या नावाखाली प्रजेकडून आलेली सत्ताच्या ऐवजी जर तत्कालीन भांडवलदार वर्ग, तत्कालीन राजे वर्ग हा जर पुन्हा प्रस्थापित झाला तर मग भगतसिंग यांनी ज्याची भीती व्यक्त केली होती की इथं ब्रिटिश जातील पण पुन्हा गोरे जातील आणि काळे येतील, असं प्रजासत्ताक नको आहे. ते प्रजासत्ताक पाहिजे ते लोकांकडून आलेलं, लोकांनी ठरवलेलं सत्ता असलं पाहिजे आहे. मग आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे आजही
महाराष्ट्र, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अनेक राजे आणि राजेशाही हा पद्धत प्रकार बऱ्यापैकी अजूनही अंमलात आलेला दिसतो. तर संविधान तर आज राजेशाही आणि राज्य किंवा राजा असं काही मानत नाही. बरोबर. पण मग आजही जनता काही राजांना राजा मानते. तर त्याला तुम्ही कसं पाहताय? त्याचं असं कारण आहे की भारत आधुनिक झाला हे पूर्ण खरं नाहीये. बऱ्याच प्रमाणात भारत हा अर्धसामंती आहे. अर्धसामंती म्हणजे काय? तर काही प्रमाणात आधुनिक झालं शिक्षणाने वगैरे. पण काही बऱ्याच वेळेला मानसिक ज्या निष्ठा आहेत, त्या मनाने अजूनही काही राजांप्रती अजूनही लोकं मागे गाडीच्या राजे लिहितात. बघतो काय? मुजरा कर. तर ते राजे हे असे खचून भरली असते. तो ॲरोगन्स असतो आणि त्या प्रकारचं तेच प्रत्यक्ष राजे होते शिवाजी महाराज. ते तर म्हणायचे की राज्य बाबा ही तो श्रींची इच्छा. मग श्रींची इच्छा म्हणजे जनतेची इच्छा. मग खुद्द जो मोठा राजा होता तो म्हणायचा की जनतेची इच्छा आहे आणि जे आज राजे पण नाहीयेत, लोकशाही आहे. तिथे ते राजांसारखे वागतात की तर आपण तसं मानतो. हे दुर्दैव आहे आणि एक प्रकारचं मानसिक गुलामगिरी आहे, असे म्हणता येईल. तर जनताच जर मानसिक गुलामगिरीमध्ये असेल, तर तिचं आपण उन्नयन करू शकलो नाही. तसं त्यांच्यावर शिक्षण देऊ शकलो नाही. तर मग आपली लोकशाही आणि प्रजासत्ताक बळकट राहू शकणार नाही. त्या जनता जोवर यातनं सगळ्यांना बाहेर पडत नाही आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक हे स्पिरिट स्वीकारून जाब विचारत नाही, की या सगळ्यांना की ते त्यांचं काम करतायत की नाही, संसदेत भाषण करतात का, प्रश्न विचारतात का, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडतात का, ही जनता जवळ थोडक्यात लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षातनं एकदा मतदान करणं. तर ते नुसतीच लोकशाही झाली, प्रजासत्ताक नाही. मग प्रजा नुसतीच आपली एकदा जाते आणि लोक मतदान करताय. तुम्ही सत्ता कुठे राबवताय? त्यामुळे मग लोकं फक्त सत्ता काय असते लोकशाही त्यांना कळलं आता थिअरेटिकली. सत्ता राबवायची असते म्हणजे काय लोकांना अजून कळलेलं नाही असं मला म्हणावं लागेल. आणि त्यामुळे तसं कळलं त्यांना एकदा, तर ते दर क्षणी सत्ताधीशांना धारेवर धरतील आणि लोकच खऱ्या अर्थाने सत्ताधीश बनतील, असा तो दिवस येईल. म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होते. हो, जनतेची इच्छा आहे हे बरोबर. स्वराज्य व्हावं असं खुद राजे मानत होते. परंतु पुढील कालावधीमध्ये मात्र त्या राज्याची आणि राजांची व्याख्या पुढे जनतेनं बदलत गेली. पुढे वेळोवेळी जसं आपण बोलतो की अनेक वेळेला की लोकशाही, राजेशाही ह्यामध्ये कुठेतरी कुठे एक राज्याची कल्पना दिसते जी हुकुमशाहीकडे किंवा अधिकाराकडे जाते. बरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने जनतेची सत्ता, लोकशाही ही पद्धत अंमलात आणणं आवश्यक आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा होतं. पण पुढच्या कालावधीमध्ये मात्र ती कुठे ना कुठे शाही बनली. राज्य नाही राहिलं आणि जनतेचं नाही राहिलं. ते जनतेचं असायला हवं यासाठीच आधुनिक काळात आत्ता आपण लोकशाही मार्गानं प्रजासत्ताक व्यवस्थेच्या माध्यमातून बघतो. तेव्हा असं काही वेळेला मूल्यांकन करताना बोललं जातं, की लोकशाही म्हणजे संख्यात्मक आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे गुणात्मक आहे. बरोबर. तर एक्झॅक्टली यातला फरक कसं सांगता येईल? नाही बरोबर. लोकशाहीमध्ये काउंटिंग द वोट्स. आपण प्रत्येकाला एक मत दिलंय आणि ते मतं मोजत जातो. संख्यात्मकच आहे, बरोबरच आहे. पण मग जसं मी म्हटल्याप्रमाणे प्रजासत्ताक मात्र लोकं ती सत्ता राबवतात की नाही? जाब विचारतात की नाही? जागृत आहेत की नाहीत? 5 वर्ष ॲक्टिव्ह आहेत की नाहीत? का 5 वर्षात एकदा फक्त मतदानापुरते ॲक्टिव्ह होतात? मग यावर याला ठरतं. मग याला आपण असं बोलू शकतो का, की आम्ही आमच्या मतदारसंघातून एखादा उमेदवार निवडून दिलाय, तर निवडून दिलाय म्हणजे आम्ही लोकशाही मार्गानं सत्तेत कुणाला तरी आणलेला आहे. बरोबर आहे. पण सत्तेत जो गेलाय, त्या सत्तेत गेलेल्या उमेदवाराला किंवा शासनाला जनता वेळोवेळी प्रश्न विचारणे, की बरोबर. आत्ता एका वर्षभरात किंवा आत्ता या पाण्याबद्दल, शिक्षणाबद्दल, आरोग्याबद्दल जनता जेव्हा प्रश्न विचारते, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक येते असं म्हणायचं. बरोबर. की तसं जेव्हा आपण करू, तेव्हा ते खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालं असं म्हणता येईल. आणि या सगळ्यासाठी जी तयारी करावी लागते, पूर्वतयारी, ती काही प्रमाणात आपण केली आहे, की जुन्या काळामध्ये राजेशाहींना मुख्य सपोर्ट कोणी दिला? धर्माने दिला. यांची युती असेल, धर्म आणि प्रजासत्ताक, की धार्मिक लोक विविध रिच्युअल करत, विधी आणि म्हणत, की हा देवाचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. राजाच्या विरुद्ध जाणं म्हणजे देवाच्या विरुद्ध जाणं आहे. किंवा मग राजे म्हणत, की आम्ही देवानां प्रिय प्रियदसी आहोत. देवाचे प्रिय आहोत. आता आपण सेक्युलरिझम म्हणजे राजसत्ता आणि धर्म ऑलरेडी वेगळा केलेला आहे. किंवा जुन्या काळामध्ये कायद्याचं राज्य नव्हतं, की राजा कायद्याच्या वर होता. राजा आणि त्याच्या कुटुंबियांना कुठलाच कायदा लागू नव्हता, कुठला नियम लागू नव्हता. आज आपलं कायद्याचं राज्य आहे आणि आपण अशा प्रकारे कोणालाही कायद्याच्या वरती मानत नाही. सगळे कायदे नियम सगळ्यांना लागू समानप्रमाणे आहेत. आता फक्त इश्यू कुठे उरलाय तर अंमलबजावणीमध्ये उरलेला आहे. आपण अंमलबजावणी गंभीरतेने घेतो का? आपण या सगळ्या मानसिकतेतनं एक प्रकारच्या मध्ययुगीन बाहेर पडतो का? हाच आता आपल्या भारतापुढे मोठा प्रश्न आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, की प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळापर्यंत जवळपास तत्कालीन राजे महाराजे कोणीही आपल्या सत्तेच्या अगेन्स्ट जाऊ नये म्हणून जसं धर्माचा व धर्मसत्तेचा आधार घ्यायचे, आता आधुनिक काळामध्ये जर एखादा नागरिक शासन आणि सत्तेच्या अगेन्स्ट बोलत असेल, तर तिथं आता असा उल्लेख करावा लागेल, की जनताही आणि शासनही
रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आणि संविधानाच्या आगेन जाता येत नाही. जर कुणाला बोलायचं काही तर ते प्रजासत्ताक व्यवस्थेच्या माध्यमातून संविधान व कायद्याच्या अनुसरून बोलणं गरजेचं आहे. मी एक नागरिक म्हणून जेव्हा शासनाच्या बाबत काही बोलत असेल तर मला संविधानाच्या बाजूने बोलणं गरजेचं आहे. कारण आपल्या देशात आज संविधान सर्वश्रेष्ठ आहे, कायद्याचं सर्वश्रेष्ठ आहे, कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे आज जनता ही खऱ्या अर्थानं मालक आहे, कारण जनतेच्या हातात कायदा आहे आणि संविधानानुसार शासन व्यवस्था चालते. म्हणून मग शासन व्यवस्थेवर अंकुश कोणाचा आहे तर जनतेचा आहे आणि जनता संविधानाद्वारे काम करत असलेल्या शासनावर योग्य ते नियंत्रण ठेवते, त्यांना योग्य ते प्रश्न विचारते. म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, उद्देश पत्रिका या सर्व माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक व्यवस्था अंमलात आणतो. तर याला तुम्ही मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून कसं बघता ही व्यवस्था अंमलात आणण्यात? ही सगळी व्यवस्था तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकदम आदर्श व्यवस्था आहे आणि खूप छान चर्चा करून त्यांनी आणली. फक्त सुरुवातीला असं झालं की असं लक्षात आलं की फाळण्या होत होत्या तेव्हा. एक फाळणी ऑलरेडी झाली होती, अजून फाळण्यांची चर्चा झाली होती आणि त्यामुळे असं ठरलं की आपण वर्ण खालती व्यवस्था आणूयात. हे सगळे अधिकार वर्ण खालती देऊ आणि एक 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 खालती देऊ, जसे त्यांना लोक पुढे येतील त्याप्रमाणे. तर आता काय झालं की 78 वर्ष झालेत आणि हाय टाइम की आता आपण ही व्यवस्था खालनं वरती नेण्याची गरज आहे आणि आता ही सगळी व्यवस्था खालपर्यंत नेऊन लोकांना एम्पॉवर करणं. सुरुवातीला तसं करता आलं नाही, कारण लोकांमध्ये साक्षरता फारशी नव्हती, लोकशाही संस्था देशामध्ये तयार नव्हत्या, मध्ययुग अजूनही टिकून होतं बऱ्याच प्रमाणात. आता मात्र आपण बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. त्यात आपण विश्वास ठेवला पाहिजे लोकांवर आणि जितकं खालून आपण लोकशाही हे करू. मग त्या दृष्टीने आरक्षण हे आपलं एक चनाध्ये आहे, त्याचप्रमाणे महिलांनाही आरक्षण आपण दिलं आहे. पंचायत राज संस्था आणि त्यांचं सक्षमीकरण हे पण एक मोठं आपलं ध्येय आहे. आर्थिकदृष्ट्या SHG सेल्फ हेल्प ग्रुप ते आपण चालवतो आणि त्यातनं सुद्धा लोकांना पुढे आणतो, आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो. अशा विविध प्रकारे किंवा विविध प्रकारचे आपण आता सोशल सिक्युरिटी प्रोव्हिजन्स, सामाजिक सुरक्षा तरतूद येतो, इन्शुरन्स, अटल पेन्शन योजना, पेन्शन, नॅशनल पेन्शन स्कीम, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना. जितकं लोकांचं आयुष्य थोडं सिक्युअर्ड होईल तेवढं लोक बोलायला घाबरणार नाहीत, तितके लोक पुढे येतील. किंवा उद्या मला खायला मिळेल का, तर आपण आता 81 कोटी लोकांना दर महिन्याला 5 किलो धान्य फुकट वाटतो. मग त्यामुळे मग खायचा इश्यू नाहीये, इन्शुरन्स आहे, पेन्शन मिळतंय, काही ना काही तर स्कीम्स आहेत. त्यामुळे मग लोक बोलायला तयार होतील आणि जसे लोक पुढे येतील बोलायला, तेव्हा कुठे आपलं खरं ध्येय आर्टिकल 40 म्हणजे स्वयंपूर्ण ग्राम स्वराज्य. मग ते ग्राम असो शहर, पण स्वयंपूर्ण असलं पाहिजे, लोक खालनं वरती आली पाहिजे. काहीसा असा प्रयोग आपल्याकडे गडचिरोलीमध्ये मेंढ्यालेखा या गावाने केला आहे. आमच्या गावात आमची आम्हीच सरकार. मग अशा प्रकारे खालनं वरती आणायची कल्पना आहे. बाकी मग आपल्याकडे बोलर रिपब्लिक भरपूर आहे. रिपब्लिक टीव्ही आहे अर्नबचा, रिपब्लिक पक्ष पण आहे बऱ्याच फाळण्याहून. पण ते खऱ्या अर्थाने खालनं वरती येणं हे मात्र आपल्याला जमलं पाहिजे. ते नागालँडमध्ये विलेज रिपब्लिक काय प्रकार आहे? हा, मग तिथे आपण काय केलं की आता पेसा तर नंतर आला, पण त्या पेसाच्या आधीच आपण तिथले जे प्रत्येक गावाला, कारण नागालँडमध्ये इतक्या दऱ्या आहेत आणि इतकं त्यांना स्वायत्त जगाची सवय आहे की असं लक्षात आलं की त्यांच्यावर कुठलीही बंधनं घातली त्यांना सहन होत नाहीत. अनेक जमाती आहेत, मग त्यांना आपण जवळजवळ पूर्ण स्वातंत्र्य देऊन टाकले की तुमचं तुम्ही काय ते करा. मग एक प्रकारचं ते खऱ्या भारतातलं खऱ्या अर्थाने विलेज रिपब्लिक पहिलं की जिथून खालनं वरती सगळं आहे. पण त्यानंतर पेसाही आला आहे आणि त्यातनं आपण जास्तीत जास्त अधिकारांचा वाटप करायचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे तेच मॉडेल लावून आपण वरती येऊ शकलो तर बेस्ट. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशात शासन, प्रशासन, सत्ता ही व्यवस्था जी अंमलात आणली गेली आणि ही जनतेमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे आणली गेली. म्हणजे आपण राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर ह्या शासन व्यवस्था जी इस्टॅब्लिश केल्या जनतेमार्फत, त्याला आपण असं म्हणतो की टॉप टू बॉटम डेमोक्रेटिक रिपब्लिक सिस्टम अंमलात आणली. हो, पण आता गेल्या 70 वर्षात टॉप टू बॉटम डेमोक्रेटिक रिपब्लिक जे अंमलात आणलंय ते आता गरज आहे. रिपब्लिक ठेवण्यामध्ये खूप मोठं योगदान जसं संविधानाने दिलंय, तसं सैनिकांनी दिलेलं आहे, तसं शेतकऱ्याने दिलंय, तसं सामान्य जनतेने पण दिलेलं आहे. ज्यामुळे हा भारत प्रजासत्ताक टिकू शकलाय, प्रजासत्ताक राहू शकलाय. आणि आपण आजच्या चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यात बोलल्याप्रमाणे प्रजासत्ताक चिरायू हो. प्रजासत्ताक चिरायू हो. भारत 15 ऑगस्ट 47च्या निमित्ताने लोकशाही देश होता, हा प्रजासत्ताक राहील, जनतेची सत्ता राहील आणि जनता नेहमीच मालक राहील. थँक्यू.